नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींची। तर आजच्या चॅनलमध्ये आपण बघणार आहे की स्वामींना आपण जास्त कसं प्रसन्न करणार आहे, कारण गुरुपौर्णिमा येत आहे आणि आपले गुरु जे आहेत ते आपले स्वामी आहेत। तर तुम्ही अजूनपर्यंत जर स्वामींना आपलं गुरु नाही केलेला आहे किंवा गुरुपद नाही घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मी वेगळं बनवणार आहे व्हिडिओ। तर ते गुरुपद कसं बनवायचं आहे आपण ते बघूया आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना जास्त कसं प्रसन्न करणार आहे। तर स्वामी आता ह्या स्वामी कार्यामध्ये जे 20% अध्यात्म आहे आणि 80% हे ग्रामसेवा आहे, म्हणजे ग्राम अभियान आहे। म्हणजे ह्याला काय की सेवा जे आपण करतो, जसं एखादा दुखी व्यक्ती आहे तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुम्हाला एखादी सेवा जर माहिती असेल तर त्यांना सांगा, तुमचे दुःख कसे दूर झालेले आहेत ते त्यांना सांगा की तुम्ही कोणती सेवा केलेली आहे। असं आपल्यापर्यंत मर्यादित ठेवू नका की नाही माझं चांगलं झालेलं आहे तर मी दुसऱ्यांना शेअर करणार नाही, तर तसं करू नका। कारण स्वामींना जास्त प्रिय आहे ग्रामसेवा, याच्यामध्ये स्वार्थ याला काहीच जागा नाही आहे। जेव्हा तिकडे भक्ती आहे तिकडे स्वामींचा प्रचार प्रसार करा, स्वामी जेणेकरून जास्तीत जास्त सेवेकरी आपल्या या मार्गामध्ये जोडतील आणि जास्तीत जास्त लोकांचे दुःख दूर होणार आहे तुमच्या सेवेमुळे। तर तुम्ही घरी बसल्या जागी आजूला बाजूला तुमच्या शेजारी पाजारी म्हणजे जे गावाकडचे लोक आहेत, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी आहे ज्यांना दुःख आहे तर त्यांना प्लीज सांगा की अशी अशी सेवा आहे आणि तुम्ही करा आणि त्यांना पण दुःख त्यांचे दूर होणार आहे आणि ते कुठं ना कुठं त्याचा आशीर्वाद तुम्हाला इनडायरेक्टली नक्कीच भेटणार आहे। तर ह्या सेवेमध्ये ह्या मार्गावरती 20% अध्यात्म आहे आणि 80% जे 80 नंबर आहेत, मार्क आहे तुम्हाला ते फक्त सेवाने भेटणार आहे। म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही सेवा पोहोचवा, महाराजांचा प्रचार प्रचिती पोहोचवा, त्यांचे दुःख तुम्ही दूर करा, त्यातच महाराज खुश होणार आहे। पण ते तर ठीक आहे, तरी पण अजून आपल्याला काय करू शकतो आपल्या परीने की महाराज अजून जास्त खुश होणार आहे। तर सर्वात जी मोठी अजून एक जी सेवा आहे जी आहे की आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। जे महाराजांची मूर्ती आहे त्यावरती आपल्याला रोज पाण्याचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही पाण्याचा करू शकता, तुम्ही पंचामृताचाही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण साधा पाणीही चालेल। तर पाण्याचा अभिषेक करायचा आहे 1-1 चम्मच, किंवा तुमच्याकडे तो अभिषेक पात्र असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। अभिषेक पात्रामध्ये पाणी लावून ठेवायचे, स्वामींची मूर्ती खाली ठेवायची आहे आणि त्या जे अभिषेक पत्र लावल्यावर तुम्ही काय करायचं की 1 वेळा श्री सुक्त 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा तर अतिउत्तम आहे। त्यावर सोन्याहून पिवळं झालं हो 11 वेळा म्हणल्यावर। तर 11 वेळा तुम्ही पुरुष सुक्त म्हणा, 11 वेळा श्री सुक्त म्हणा, किंवा 1 वेळा पुरुष सुक्त म्हणा किंवा 1 वेळा श्री सुक्त म्हणा आणि एकटे म्हणलं तर चालेल, घरचे सगळे मिळून म्हणलं तर चालेल। कारण आपल्याला माहितीये की जेव्हा आपण सगळे एकत्र मिळून सेवा करतो, जेव्हा सामूहिक सेवा होतं त्याचा जे प्रभाव आहे ते खूप जास्त पटीने वाढतात। तुम्ही जर 11 वेळा केलं आणि घरचे सगळे सदस्य मिळून केलं तर एकदमच भारी झालं, खूप भारी झालं बघा। आणि जर नाही शक्य तर तुम्ही पाण्याने करा, एकटे करा, काहीच हरकत नाही, 1 वेळा करा। ओके, आता ह्यानंतर तुम्ही ते पाणी काय करणार आहे, पाणीचा अभिषेक तर केला, तर काही जण जेव्हा आपण नॉर्मली देवांचा अभिषेक करतो तो ते झाडामध्ये टाकतात, पण तेही कोणत्या झाडामध्ये टाकतात, तुळशीच्या झाडामध्ये। कारण गावाकडे मी अशी आमच्याच घरामध्ये ही परंपरा बघितली आहे, कोणतं झाडं भेटणार फक्त त्यांना तुळशीच्या झाडामध्ये टाकतात, पण ही चुकीचं आहे। तुळशीच्या झाडामध्ये कोणत्याही देवाचा अभिषेक केलेला पाणी अजिबात चालत नाही, कारण तुळशी ही स्त्री आहे आणि दुसरे जे देवांचं आपण आंघोळ घातलेलं पाणी असतो तो तुळशीच्या झाडामध्ये तुम्ही टाकू नका। हे कुठं ना कुठं एक चांगलं नसतं, म्हणजे ती स्त्री आहे तर त्यांना दुसऱ्यांना आंघोळ घातलेलं पाणी ते चांगलं म्हणजे नाही जमत। तर तुम्ही दुसरे जे झाड आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाका, पण जे आता स्वामी महाराजांना आपण अभिषेक केलेलं पाणी आहे ते झाडामध्ये न टाकता तुम्ही त्याचा पूर्ण ग्रहण करू शकता तीर्थ म्हणून। जसं आपण केंद्रामध्ये ते काय तीर्थ काय देतात, जे अभिषेक केलेला जातो प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये जे देवांना अभिषेक घातलं जातं तेच आपल्याला तीर्थ म्हणून देतात। तर तुम्ही ते तीर्थ तुम्ही रोज पिऊ शकता, जे 5 दिवस तुम्ही कंटिन्यू करणार आहे। तसं वर्षभर केलं तर लयच भारी आहे, पण नाही झालं तर कमीत कमी हे 5 दिवस तरी ही सेवा करा आणि हे तीर्थ तुम्ही घ्या। ह्याच्याने तुमच्या शरीरातले जे काही आजार आहे ते तर निघूनच जाणार आहे आणि स्वामींचे कुठं ना कुठं कृपा तुम्हाला नक्कीच लाभणार आहे। आणि स्वामी महाराजांना ही विनंती करा की पुढच्या गुरुपौर्णिमापर्यंत म्हणजे पूर्ण 1 वर्षापर्यंत तुम्ही
आमच्या घराचं किंवा आमच्या आयुष्याचा कारभार सांभाळा. आमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख होणार आहे, संकट येणार आहेत, जे काही चॅलेंजेस येणार आहे, ते चॅलेंजेस दूर करा नाही, त्यांना स्वीकारायची आम्हाला हिंमत द्या. ते आम्हाला म्हणजे आमच्याकडून ते करून घ्या. आम्हाला कुठंही असं वीक करायचं नाही आहे. आपल्याला तेवढी क्षमता द्या, आपल्याला एवढी शक्तिशाली बनवा. आणि जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात येणार ना, 100% तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तुमची मानसिक शक्ती वाढणार आहे. शारीरिक तर वाढणारच आहे, पण मानसिक शक्ती बी वाढणार आहे. तुमचा विश्वास पण खूप वाढून जातो की नाही मी तर करणार. कारण आपल्यावरती कोण आहे, आपल्या पाठीशी कोण आहे, स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराज आधीच जे वचन देतात, पहिल्यांदाच तुम्ही जेव्हा स्वामींचं नाव घेता त्याच वेळेला ते तुम्हाला वचन देतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर अजून काय पाहिजे, आपल्या आयुष्याचं सगळं कारभार स्वामींना विनंती करायची की 5 दिवस अभिषेक केल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुपद कसं घेणार आहे, तर एक तर दिंडोरीमध्ये घेऊन जाऊ हे करू शकता तुम्ही. दुसरं काय की घरच्या घरी पण तुम्हाला जर पॉसिबल नाही झालं काही कारणाने, तर तुम्ही स्वामी महाराजांना हात जोडून त्यांचा अभिषेक करून पूजा करून षोडशोपचारे पूजा करून तुम्ही गुरुपौर्णिमाला त्यांना म्हणा की हे पूर्ण वर्षभर जे आहे ते आमचं जे आयुष्याचा कारभार आहे ते सगळं तुम्ही तुमच्या हातामध्ये सांभाळा आणि जास्तीत जास्त आमच्याकडून सेवा करून घ्या. कारण आपण स्वतः मनाने काही करत नाही, जे काही करणार आहे ते स्वामी महाराज आहेत, जे काही करून घेणार आहेत ते स्वामी महाराज आहेत, ते करून घेतात. जास्तीत जास्त आमच्याकडून स्वामी सेवा करून घ्या किंवा ग्राम अभियान करून घ्या, तुमची सेवा जास्तीत जास्त करून घ्या. आणि असंच तुमचं जे आशीर्वाद आहे आमच्यावरती आयुष्यभर तुमची साथ आम्हाला मिळू द्या, असं तुम्ही महाराजांना विनंती करा. आणि आपलं घराचं कारभार त्यांच्या हातामध्ये सोपून द्या, फक्त एवढंच करायचं आहे. तर अशी तुम्ही गुरुपौर्णिमा एकदम भारी प्रकारे तुम्ही साजरा करू शकता. तर स्वामी तुम्हाला वचन देतील आणि तुम्ही स्वामींना एक वचन द्या की आयुष्यभर डोळे मिटेपर्यंत तुमचं नाव माझ्या मुखावरती राहू द्या, माझ्या तोंडात राहू द्या आणि तुमची सेवा असंच आयुष्यभर घडू द्या. एवढं ह्याच्यापेक्षा भारी तुम्ही गुरुपौर्णिमाला गुरुदक्षिणा काय देणार आहे स्वामींना, तर हीच देणार आहे. स्वामींना हेच सांगा की आयुष्यभर एक दिवस असं जायला नाही पाहिजे की तुमचं नाव माझ्या ओठावर नाही आलंय, असं एक दिवसही जाऊ नये. स्वामी राया तुमच्याकडून विनंती आहे, प्रत्येक दिवस तुमचं नाव माझ्या ओठावर पाहिजे, आयुष्यभर स्वामी सेवा घडत राहो, ही माझी गुरुदक्षिणा आहे तुम्हाला. बघा स्वामी किती प्रसन्न होणार आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.